नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पुस्तकातील 25वा धडा शिकणार आहोत. शाळेतील एक दिवस. आता रोज तुम्ही शाळेत जाता, रोज तुमच्या शाळेमध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी होत असतील. रंगोली ॲक्टिव्हिटी किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कम्प्युटरवर काही तुम्हाला शिकायला मिळत असेल किंवा तुम्ही कागदाच्या काही वस्तू बनवता. म्हणजे शाळेत ह्या ॲक्टिव्हिटी होतच असतात. आता ही देखील हा जो लेसन आहे, शाळेमध्ये एक दिवस काहीतरी कार्यक्रम साजरा केला गेला आहे, त्याचं वर्णन या पाठात बघूया. आज शाळेत धमाल झाली, आम्ही खूप कमाल केली. आता शाळेत धमाल झाली म्हणजे खूप मज्जा केली आम्ही. कशासाठी आणि कोणती मजा केली? खूप कमाल, म्हणजे आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे शाळेमध्ये. धमाल तर आलीच, आणि धमाल का झाली? मुलांनी कमाल केली म्हणून धमाल झाली. ओके, तर कमाल म्हणजे काही मोठं छान ॲक्टिव्हिटी मुलांनी केली असावी. सकाळी क्रिकेटचा सामना झाला. सकाळी मुलांचा क्रिकेटचा सामना, आणि त्या सामन्यामध्ये दीपालीने अचूक गोलंदाजी म्हणजे बॉलिंग. दीपालीने बॉलिंग केली. रियाने 2 षटकार मारले, सिक्सर, आणि आमचा संघ जिंकला. म्हणजे सकाळी क्रिकेटचा खेळ होता, त्यामध्ये दीपालीने छान बॉलिंग केली आणि रियाने 2 षटकार मारले. षटकार म्हणजे सिक्सर, आणि अशा प्रकारे या मुलींचा संघ जिंकला. ठीक आहे, म्हणजे सकाळी कोणता कार्यक्रम झाला? क्रिकेट. त्याच्यानंतर दुपारी मुलींसाठी रांगोळी स्पर्धा. आता रांगोळी मुलंही काढतात कधी, मुलींना जास्त आवड असते. आता इथे लिहिलं आहे बघा, रांगोळी प्रदर्शन. आपण प्रदर्शन मगाशी धडा पाहिला अगोदरच्या व्हिडिओमध्ये, की वेगवेगळे प्रदर्शनं असतात. मी म्हणाले होते त्याप्रमाणे इथे पण बघा, रांगोळी प्रदर्शन. आता इथे वेगवेगळ्या मुलांनी रांगोळी काढलेली आहे. कोणी काय काय काढले बघूया. रितेशने जिराफचं चित्र काढलं आहे. हे रितेशचं चित्र आहे. बबिताने दिवा काढला, इथे दिवा आहे. जितूने षटकोनात रांगोळी काढली. षटकोन काढून मग त्याच्यामध्ये छान रंग भरलेले आहेत. सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले, कारण कार्यक्रमाचं उद्घाटन रिबीन कापून आपण उद्घाटन करतो. तर शाळेच्या बाई वाट बघत होत्या की पाहुणे येतील, रिबीन कापतील, आणि मग आपण आतमध्ये रांगोळी बघायला जाऊया. तर पाहुणे आले. कशाने आले? रिक्षाने. इथे रिक्षा दिसते तुम्हाला. पाहुणे रिक्षाने आले, आणि हे पाहुणे आहेत. हे बघतायत कोणी किती रांगोळी काढली आहे. ठीक आहे, रांगोळ्या पाहिल्या, सगळ्यांचे कौतुक केले. आजचा दिवस मजेत गेला. आता बघा, ह्या मोठ्या मुलांनी काढलं. कोणी बदक काढलं आहे, कोणी जिराफ, कोणी षटकोन, तर कोणी दिवा. हे सगळ्यांनी त्यांच्याबरोबर आलेले इतर लोकही बघतायत, शिक्षक बघतायत, आणि इकडे ही लहान मुलं आहेत, जी KGमध्ये जी मुलं असतात ती मुलं आहेत. त्यांच्या बाई मुलांनी रांगोळी काढली म्हणून त्यांना दाखवायला आणत आहेत. बघा, इथे मोठी मुलं पण आहेत. म्हणजे ह्या पाहुण्यांना या मुलांची रांगोळी अतिशय आवडली आहे. म्हणजे त्याने त्यांचं कौतुक केलेलं आहे. हे बघा, सगळ्यांचे कौतुक केलं. म्हणजे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांना सांगितलं की तुमच्या मुलांनी छान रांगोळ्या काढलेल्या आहेत, आणि कदाचित त्यांना बक्षीसही दिलं असेल, कारण इतकं छान रांगोळी प्रदर्शन केल्यानंतर कोणी केलं असेल त्याचं क्रेडिट त्या मुलांना जातंच. आणि मग शाळेतर्फे त्यांना बक्षीस इथे दिलं नाही, पण त्या शाळेचं प्रदर्शन केल्यानंतर मुलांना हे बक्षीस दिलंच जातं. तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये वेगवेगळी चित्र काढायची आहेत. आता या पुस्तकात दिलं आहे ते देखील काढा, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या एखाद्या प्राण्याचं चित्र येतं आहे किंवा कंदीलचं चित्र येतं तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता या धड्याचा जो स्वाध्याय आहे तो मी माझ्या चॅनलमध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि या व्हिडिओचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करा. थँक्यू.